मधुसूदनजी महाराज, सर्व वारकरी भक्त, खरं म्हटलं तर मी थोडं सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनात आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. परंतु मला वारसा घराण्याकडून वारकरी संप्रदायाचा आहे. अगदी माझ्या आजोबांपासून मला माहिती आहे. त्याच्यापूर्वीचं काही मला माहिती नाही पंजोबाचं, पण आजोबापासून वारकरी संप्रदायाची आमचं कुटुंब सगळं माळकरी. माझे वडील भगवानगडाचे ट्रस्टी, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते होते. त्यामुळे तसा थोडासा वारसा मला वारकरी संप्रदायाचा आहे. परंतु विशेषतः मी काम अन्य क्षेत्रामध्ये करतो. परंतु आमचे मेहणे आणि बबुळांजींना माझी बहीण दिलेली आहे, त्यांच्यामुळे मी या आंदोलनात सहभागी झालो. महाराज ज्यावेळी वडोणीला आले होते, वडोणीला जो मेळावा झाला त्यात पहिल्यांदा मी सहभागी झालो आणि म्हणून मला त्याची थोडी ओळख झाली. त्यामुळे आणखीन त्याचा थोडा अभ्यास व्हायचा आहे. महाराजांचं हे आत्ता प्रकाशित झालेला ग्रंथ आहे, तो मी वाचलेलाही नाही. परंतु महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वरी, सर्व तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळे संत मंडळी, यांच्या सगळ्या ह्याच्यातूनच महाराष्ट्र घडत गेलेला आहे. आणि त्यामुळे महाराजांनी हा जो ग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ हा आपल्या सगळ्यांसाठीच उपयुक्त अभ्यासनीय असा आहे. तो अलीकडे महाराष्ट्राची जी सांस्कृतिक घडी विस्कटत चाललेली आहे, खरं ती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला एक परंपरा आहे, संस्कृती परंपरा आहे आणि त्याचं मूळ हे वारकरी संप्रदायात आहे. आणि त्यामुळे आता महाराजांनी जसं सांगितलं की बंकट स्वामीबद्दल, कारण बंकट स्वामी हे आमच्या जिल्ह्यातले आणि आपली जी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीची, त्याचं पायासुद्धा बंकट स्वामीनंच रचलेला आहे. आपल्यापैकी अनेक जणांना ते जे वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. महाराजांनी आता सांगितले की ज्या पारंपरिक चाली अभंगाला लावलेल्या आहेत त्याचं सर्व श्रेय हे बंकट स्वामींना जाते. म्हणजे आणखी नाही, आता नवीन जे आहेत कोणी महाराज लोक वगैरे, ते काही पारंपरिक चाली सोडून सिनेमाच्या गाण्यावरच्या चाली वगैरे आपल्या कीर्तनात म्हणतात, परंतु तो परंपरेचा भाग नाही आहे. आणि म्हणून बंकट स्वामीनं इतक्या उत्तम चाली या सगळ्या ह्याला लावलेल्या आहेत. ते बंकट स्वामी हे आमचे हे गुरुबंधू शिवरामजी त्या संस्थांमध्ये काम करतात. आणि त्यामुळे मी त्याही मेळाव्याच्या ह्याच्यात सांगितलं होतं की भामचंद्राचं जे काही नुकसान चालू झालेलं आहे, खरं म्हणजे पुण्याच्या अवतीभोवती त्या भागामध्ये की MIDC किंवा उद्योग तिथे उभा राहतात. उद्योग तर पाहिजेत, आपण उद्योगाच्या विरोधात नाही आहोत, कारण उद्योगाशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही, लोकांना रोजगार मिळणार नाही. परंतु ज्या भालचंद्र डोंगरावर तुकाराम महाराजांची त्यांच्या आयुष्यातली सर्व साधना तिथं झाली, त्याचं नुकसान करणं, त्याला क्षती पोहोचवणं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की मी आता या संबंधामध्ये संपर्कात आल्यापासून त्याचं थोडंसं निरीक्षण करतो, तर राजकीय पुढारी तर त्यांना, कारण त्यांचा जो भाग आहे तो कसा असतो की त्यांना मदत करणारं कोण आहे आर्थिकदृष्ट्या, तर हे सगळे कारखानदार आहेत. त्यामुळे त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील, हे असतील, ते तर ते काही मदत करणार नाहीत. दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायाची आहे, म्हणजे अनेक गोष्टी मला बबुरावांजीकडूनच माहिती मिळतात. तर वारकरी संप्रदायानं खरं म्हणजे एक होऊन याच्या विरोधामध्ये लढा उभा केला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जर तुम्ही एवढी मोठी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची शक्ती आहे की जे महाराष्ट्रातल्या कुठलीही गोष्ट उलटीपालटी करू शकतात, एवढी शक्ती आहे वारकरी संप्रदायामध्ये, परंतु त्यात एकी नाही या प्रश्नावर. अन्य प्रश्नावर मला माहिती नाही, परंतु या प्रश्नावर तरी त्यांची एकी नाही. कारण अनेक महाराज त्यांचे काही हितसंबंध तिथल्या भागामध्ये असल्यामुळे ते या आंदोलनामध्ये सक्रियपणे भाग घेत नाहीत किंवा त्याला उघडपणे पाठिंबा देत नाहीत. ही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु तो दिला पाहिजे. परंतु मी एक सूचना त्या आमच्या मेळाव्यात महाराजांना केली होती की तिथं जी दहशत आहे, नेहमी ते ऐकलं मी की बा दहशत खूप आहे त्या लोकांची. कारण काय,
पैसा शक्ती उद्योगाच्या माध्यमातून निर्माण होती, त्या माध्यमातून ते तिथल्या परिसरातल्या लोकांना, कारण त्यांच्याही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावर अवलंबून असतात. तिथे राहणारे आजूबाजूचे लोक आहेत, तिथले ग्रामीण लोक आहेत, गावकरी आहेत, त्यांच्यावरही दडपण असू शकतं. तर आपण सगळ्या महाराष्ट्रामधून एवढे लोक तिथं जमा करू, तर आपल्याला काही भीती नाही. मी जाऊन तिथं आंदोलन केलं तर मला काय भीती कोणाची? तो कारखानदार असो, आणखीन कोणी असो, नाही तर मोठा पुढारी असो, नाही तर कोणी असो, मला काही त्याची भीती नाही. त्यामुळं असे लोक आपण जर तिथे मोठ्या संख्येनं काही दिवस तिथे जर नेऊन आपण भेटले, कारण तिथले स्थानिक लोक जर तुमच्या बाजूनं उभा राहत नसतील, शक्ती उभी करीत नसतील, तर आपल्याला बाहेरून शक्ती तिथे नेऊन तिथं त्या आंदोलनाला शक्ती दिली पाहिजे, ते आंदोलन उभं केलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे माझा जो काही सार्वजनिक जीवनातला राजकीय जीवनातला अनुभव आहे, कारण माझं जवळजवळ सत्ता तर आत्ता मिळाली, परंतु मी तसा जन्मतःच विरोधी पक्षात काम करणारा माणूस आहे. म्हणून मी जवळजवळ 50 वर्ष मी कॉलेजच्या जीवनापासून सार्वजनिक जीवनात आहे, राजकीय क्षेत्राशी जोडलेलो आहे. आणि त्यामुळे माझं 50-55 वर्ष झाले मी याच्यात गेले. त्यातलं बरंचसं आयुष्य म्हणजे 75% आयुष्य हे विरोधात गेलं, आंदोलनात गेलं. त्यामुळं आंदोलनाची स्थिती, आंदोलनाचं काम हे मला जवळून चांगलं माहिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं जर आंदोलन आपण उभं केलं, त्याच्यासाठी जी काही शक्ती असेल ती आपण उभी करू, त्याच्या पाठीमागे उभी करू, त्याच्यासाठी प्रयत्न करू. आणि प्रत्यक्ष भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी हे आंदोलन आपण करू. त्याची एक कल्पना चर्चा करताना गौरवांजन सांगितलं की एक सप्ताह आपण तिथे आयोजित केला पाहिजे, आणि त्या सप्ताहाच्या माध्यमातून माणसं तिथं आपण जमू. एक निमित्त पाहिजे. सप्ताहाचा उद्देश काय? तर केवळ आपण जे आणखी गावोगाव सत्य करतो ते नाही. उद्देश आहे की भामचंद्राच्या पाठीमागे, त्या आंदोलनाच्या पाठीमागे शक्ती उभी करणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असला पाहिजे. आणि त्या माध्यमातून जर आपण एक 7-8 दिवस तिथं सर्व महाराष्ट्रामधून जर सगळे असे आंदोलक आपण तिथे जमा केले, तर ग्रामीण लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांनाही त्याचा आधार वाटेल. ज्यांना असं वाटतं की भामचंद्राचं नुकसान होऊ नये, भामचंद्राची क्षती होऊ नये, अशी मंडळी तिथे येईल. म्हणजे त्यांनाही थोडा आधार मिळेल. आणि ही बाहेरची शक्ती, आणि आपल्याला तर माहिती आहे सगळ्यांना, आपण सगळं साधारणतः सार्वजनिक जीवनात आपण वावरत असतो, तर ही जी मंडळी असते राजकीय क्षेत्रातली, यांना शक्तीची भीती वाटते नेहमी. माणसं जमा झाली की त्यांचं गाळण उडती. आणि म्हणून अशा प्रकारची जर आपण शक्ती निर्माण केली, उभी केली, त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही आमच्या शक्तीनुसार, आमच्या प्रयत्नानुसार आम्ही याच्यात शक्ती उभा करू, सर्व अर्थाने उभा करू. आणि हे जर केलं तर मला वाटतं की त्या अर्थाने हे जे महाराजांना अविरत त्यांचं जे काम आहे भामचंद्राला वाचवण्याचं, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं आहे आपल्या जीवनात, त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो तर असं मला वाटतं. आणि या ग्रंथ प्रकाशनाच्या मी शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्या सगळ्याच मंडळींना थोडं